लेखनात माझ्या सौभाग्याला, माझ्या सौभाग्याच्या केसाला सुद्धा धक्का लागलेला मी पाहू शकत नाही. एवढं मात्र मागणं पूर्ण कर. लगबगीने गेलेत काय, पण केव्हा येतील याकडे लक्ष लागलंय माझं. तिन्ही सारखा झाले. या तेवणाऱ्या समयात उठलेले पुष्पहार सगळं सगळं त्यांच्यासाठी करते. स्वतःची काया अगदी परिपूर्ण सजवली असं वाटत नाही. साधं शृंगार कोणासाठी करावा? स्वतःच्या जीवाच्या माणसासाठी. ते नक्कीच जर आपल्या अवतीभोवती नसेल तर हा साधं शृंगार सुद्धा करते. म्हणून केव्हा एकदा येते जबाबदारीचं ओझं बाजूला ठेवून या माझ्या मंदिरात प्रवेश करून या अर्धी झालेल्या मनात असंच वाटतं मला, असंच वाटतं मला. नगरी मनात असली इच्छा पूर्ण होईल असा शुभान
काय झालं? केव्हापासून आपल्याच येण्याकडे लक्ष लागलं होतं. हा. केव्हा एकदा आपण या आपल्याला डोळे घेऊन केव्हा काय असंच वाटलं होतं मला. हा. पण आता बसा. आता मी ठरवलंय. हो, आता मी ठरवलंय. काय? आता तुम्ही माझ्या मंदिरात आलात ना. हा. आता मी तुम्हाला कुठे जाऊ देणार नाही. म्हणजे? मला ठाऊक आहे. हा. रणभूमीवर पराक्रम गाजवून गाजवून हा. आपल्या देहाला पुष्कळ श्रम झाले असतील ना. आज त्या सगळ्या श्रमाचं परिमार्जन मी करणार आहे. कोणतं असतं? तुमची सेवा करणार आहे. माझी सेवा. हो. आणि या सेवेचं ब्रीद आता मी अंगीकृत केलं.